बस्ती चिकित्सा शिबिर आपण घेणार आहोत. तर काही सामान्य प्रश्न लोकांच्या मनात येतात, तर त्याचं शंका समाधान आज आपण करणार आहोत. तर आपल्याकडे आज माधुर्य मला प्रश्न विचारतीये, त्याच्या मार्फत आपल्यालाही काही आपल्या मनातल्या शंका समाधान होत आहे का ते पाहूयात. तर माधुरी, काय वाटतं तुला? माझा पहिला प्रश्न आहे की बस्ती म्हणजे नेमकं आहे तरी काय? बरोबर. पहिल्या प्रथम बस्ती म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा एक शोधन उपक्रम अतिशय सुंदर वर्णला आहे. म्हणजेच काय की शरीरातले जे दोष आहेत ते कोणतीही सर्जरी न करता आपल्याला बाहेर काढता येतात आणि त्यासाठी विशिष्ट पद्धत आहे. 5 प्रकारची महत्त्वाची कर्म याच्यामध्ये सांगितली आहेत. जसं की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर आज आपण पाहणार आहोत ते बस्तीविषयी. तर बस्ती हा पंचकर्मापैकी एक प्रधान उपक्रम आहे हे मी नक्की सांगेन. यापुढे अजून तुला काही शंका वाटतेय? बस्ती नेमकी किती दिवस करतात? ओके, बस्ती तसं तर आपण एक बस्ती सुद्धा करू शकतो पेशंटला जर त्यावेळी त्या क्षणाला गरज असेल तर. पण जर सामान्यतः बस्ती शिबिर म्हटलं किंवा जर आपल्याला शरीरातून डिटॉक्सिफाय करायचं आहे बॉडीचं, डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसला कमीत कमी 7 दिवस द्यावेत असं ग्रंथोक्त सांगितलंय. 3 प्रकारे यात वर्णन केले. 3 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा, 15 दिवसाचा किंवा 30 दिवसाचा. याला योगबस्ती, कालबस्ती, कर्मबस्ती अशी नावंही आहेत. तर यामध्ये नेमकं काय करतात हे तुला मला वाटतं सांगायची गरज आहे. तर पहिला जो बस्ती असतो तो तेलाचा, दुसरा काढ्याचा, परत तेलाचा, काढ्याचा असे अल्टरनेट बस्ती असतात. तर याला म्हणायचं निरूह आणि अनुवसन. निरूह हा काढ्याचा बस्ती असतो, अनुवसन हा तेलाचा बस्ती असतो. तर हा अल्टरनेट बस्ती घेतला जातो. या निरूह अनुवसन बस्तीशिवाय अजून एक प्रकार बस्तीचा सांगितला आहे, तो म्हणजे उत्तर बस्ती. उत्तर बस्ती हा स्त्रियांमध्ये योनीद्वारे किंवा जनरलमध्ये मूत्रद्वारे हा दिला जातो. तर आजारानुसार जी गरज असेल त्याप्रमाणे आपण हा बस्ती देतो. आता थोडी पार्श्वभूमी तुझ्या लक्षात आली का? बस्ती म्हणजे काय? हो. बस्तीची काय प्रोसिजर असते? ओके, बस्तीची प्रोसिजर म्हणजे जेव्हा आपण पेशंटला बोलवतो तेव्हा पहिल्यांदा स्नेहस्वेदन करतो. म्हणजेच काय, पूर्ण शरीराला मसाज असतो तेलाने आणि स्टीम दिली जाते. त्यामुळे बस्ती धारण क्षमता, ग्रहण क्षमता ही सहजपणे होती. आणि एक दिवस तेलाचा आणि एक दिवस काढ्याचा असं मी म्हटलंय त्याप्रमाणे बस्ती दिला जातो. जो काढ्याचा बस्ती असतो तो शक्यतो रिकाम्या पोटीच दिला जातो आणि अशी वेळ की जेव्हा खूप भूक पण लागली नाही, पोट पण चांगलं रिकामं आहे, अशा वेळी हा बस्ती दिला जातो. बस्ती देताना ॲक्च्युअल प्रोसिजर काय असते तर गुदद्वारे आपण ही औषधी सोडली जाते. देताना रुग्णाला डाव्या कुशीवर झोपायला सांगतो. डावा पाय सरळ असतो आणि उजवा पाय पोटाशी असतो आणि हा बस्ती सावकाशपणे पोटामध्ये सोडला जातो. ही एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे. त्यामागे पण काही शास्त्रीय कारण मीमांसा आहे की त्यामुळे हा बस्ती पूर्ण शरीरामध्ये व्यवस्थितपणे पसरला जातो आणि त्याचं काम खूप चांगल्या प्रकारे होतं. जो काढ्याचा बस्ती असतो तो लगेचच बाहेर येतो काही मिनिटांमध्ये आणि तेलाचा बस्ती असतो तो शरीरामध्ये 2-3 तासापासून एक 7-8 तासापर्यंत राहू शकतो. बस्ती चालू असताना खाण्यापिण्याचे काही नियम असतात का? खाण्यापिण्याचे नियम बस्तीमध्ये थोड्याच प्रमाणात आहेत. जसं की आपण जर घरातलं गरम गरम हलका आहार घेतला तर तो चांगला आहे. ग्रंथोक्त विचारशील तर याच्यामध्ये वातासाठी, पित्तासाठी, कफासाठी असा वेगवेगळा आहार सांगितला आहे. जसं जे वातप्रधान व्याधी असतील किंवा वात ज्यांच्या शरीरात जास्त आहे त्यांना मांसरस आणि भात असं सेवन करायला सांगितले. पित्तप्रधान प्रकृती असेल किंवा पित्तविकार असेल तर दुधाबरोबर भात किंवा पोळी भाकरी असं घ्यायला सांगितलंय. आणि कफाचे विकार जास्त असतील आणि त्यासाठी बस्ती असेल तर त्यावेळेला युष म्हणजेच वेगवेगळे मुगाचे सूप, मसुराचे सूप असे करून त्याच्याबरोबर जेवण करायला सांगितलंय. पण सामान्यतः जसं वमन आणि विरेचनाला खूप जास्त पथ्य असतं तसं बस्तीला त्या मानाने फार पथ्य नाही. फक्त एवढंच की तुम्ही बाहेरचं त्यावेळी खाऊ नका, पचायला जड काय असेल तर ते खाऊ नका. घरचं गरम गरम ताजं जेवण घेणं हे एकदम योग्य प्रकारे म्हटलं जाईल. जर बस्ती केली तर त्याचे काय फायदे होतात आणि बस्ती का करावी? हा सर्वात महत्त्वाचा मूळ मुद्दा की बस्ती का करायची. तर बस्तीचे फायदे तर अगणित आहेत. म्हणजेच काय, जर शरीरामध्ये कोणताही आजार झाला तर त्याला बस्ती उपयोगी होते. आता कोणताही असं मी खूप ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये म्हणते आहे.
कारण जी आपण औषधं वापरतो त्यानुसार लिटरली खूप सारे आजार बस्तींनी आटोक्यात आणले जातात आणि बरे होतात. तर यामध्ये साधे वाताचे जे म्हटले जातात, स्थूलपणाने आपल्याला माहिती आहे, सांधेवात असेल, आमवात असेल किंवा आकडी पिंजऱ्यांमध्ये वायू आखडणं, पाय वाकडे होणं, या सगळ्या वाताच्या आजारांवर तर बस्ती आहेत. पोटात दुख होणं, पोटाचे आजार, याशिवाय इतरही अनेक आजार जसं की आपण स्थौल्य असेल, कुष्ठ, त्वचारोग असतील किंवा इनफर्टिलिटीमध्ये तर स्पेशली बस्ती सांगितलेले आहेत. म्हणजे स्त्रियांमध्ये योनिविकारांमध्ये तर बस्ती अगदी 100% उपयोगी होतो आणि पुरुषांमध्ये सुद्धा कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा या बस्तीमुळे बरे होतात. तर बस्ती हा अतिशय, त्याला अर्धी चिकित्सा म्हटली जाते. म्हणजे एकीकडे आपण औषधी द्रव्य आणि एकीकडे जर पंचकर्मामधले प्रोसिजर असं म्हटलं तर बस्ती ही जवळजवळ अर्धं काम करून टाकते आपलं, किंवा काही ठिकाणी तर पूर्ण चिकित्सा असंही म्हटलं जातं. एवढं बस्तीला महत्त्व आहे. तर बस्ती का घ्यावी या प्रश्नाचं समाधान नक्की तुझं झालं असेल. अजून तुला काही शंका वाटताय? हो, बस्ती ही कोणी करावी आणि त्यासाठी वय काय असावं? ओके, वय, खरं तर बस्तीचे एवढे फायदे पाहिले तर वयाला कुठंही तिथे लिमिट नाही. अगदी मी तर माझ्या सरांकडे, जेव्हा गुरूंकडे शिकायला जात होते तेव्हा तर आम्ही अगदी 2 महिन्याच्याच बालकाला सुद्धा बस्ती दिला होता आणि 80 वर्षापर्यंत, 90 वर्षापर्यंत सुद्धा देता येतो. पण अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण दोष, वय, बल, सत्व, सात्म्य, आहार या सगळ्यांचा विचार करायचा लागतो आणि त्याप्रमाणे औषध निवडायला लागतं आणि प्रमाण निवडायला लागतं. तर हा बस्ती कोणत्याही वयामध्ये देता येतो, स्त्री पुरुष कोणालाही देता येतो. अजून तुला काय वाटतंय? आपण जी चिकित्सा शिबिर घेणार आहोत ते कशासाठी घेणार आहोत? ओके, तर बस्ती चिकित्सा शिबिर, आता बस्तीचे एवढे फायदे आहेत, मग परत चिकित्सा शिबिर आपण का घेतोय? कारण काही साधारण ऋतू सांगितलेत. जसं वमन करण्यासाठी वसंत ऋतू सांगितलाय, विरेचन करण्यासाठी शरद ऋतू सांगितलाय, तसं बस्ती सुरू करण्यासाठी हा साधारण काळ म्हटल्यावर वर्षा ऋतूची म्हणजे पावसाळ्याची सुरुवात जी असते त्यावेळी हा काळ सांगितला जातो. त्यामुळे या काळामध्ये शिबिर घेतलं तर खूप रुग्णांना याचा फायदा होईल. जेव्हा व्याधी होतात त्यावेळेला इतर कोणत्याही ऋतूमध्ये हे करता येतं बस्ती, पण साधारण ऋतूमध्ये की सहजपणे कोणी पण करू शकतो, व्याधी नाही आणि तरीसुद्धा आपल्याला काही पुढे त्रास होऊ नये, अशा वेळी हा बस्ती केला जातो. बस्तीचे फायदे अजून सांगायचे तर तात्कालिक स्रोतशुद्धी होते, मनप्रसादन होतं, इंद्रिय प्रसादन होतं, आपल्याला ऊर्जा, बल निर्माण होतं, स्वरवर्ण प्रसादन होतं, असे एक ना अनेक भरपूर त्याचे फायदे आहेत. बस्ती चिकित्सा शिबिर घेणार आहे त्याचा कालावधी काय असणार आहे? ओके, बस्ती चिकित्सा शिबिर जो आपण घेणार आहोत हे मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षा ऋतूच्या सुरुवातीला म्हणजेच साधारणतः जून महिन्यामध्ये आपण हे शिबिर घेणार आहे, 1 जून ते 30 जून. आणि कोणत्या वेळी तुम्ही येऊ शकता तर क्लिनिकची वेळ आहे त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा भेटायला येणं महत्त्वाचं आहे. त्यानुसार पाचन करण्याची गरज असेल तर 2-3 दिवसाचं पाचनाचं औषधं दिलं जातं. आणि क्लिनिकची वेळ तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4:30 ते 6:30. आणि हा बस्ती करण्याचा कालावधी म्हणजे वेळ, कोणत्या वेळी आम्ही यायचं असं विचाराल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या इथे बस्ती होतात. साधारणतः दुपारी हा जेवणाचा काळ असतो त्यामुळे त्यावेळी बस्ती नसतात. पहाटेपासून बस्ती चिकित्सा सुरू होते ते संध्याकाळी सुद्धा बस्ती चिकित्सा केली जाते. तर त्या ठिकाणी थेरपिस्टची वेळ आणि तुमची वेळ अशी मॅच केली जाते आणि त्याप्रमाणे आपण बस्ती देतो. तर तुझं मला वाटतं बऱ्यापैकी या सर्व शंकांचं समाधान झालेलं दिसतंय. अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याची उत्तरं मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त या बस्ती चिकित्सेचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.